बालाजी गाडे पाटील बोलतोय. हा गाडी पाटील बोला. ते काय मुक्ता कदम यांना कशासाठी फोन केला होता? त्यांच्या एक दोन पोस्टमध्ये पक्ष आणि वैयक्तिक यांचं पदाधिकाऱ्यांचं नाव घेतलेलं होतं कोण्या त्यामुळे फोन केला. पदाधिकाऱ्यांचं नाव घेतलेलं होतं? आता पक्षावरती टीका बऱ्याच म्हणजे पक्षाचं नाव घेऊन टीका करता येत नाही असं तुमच्या आचारसंहितेमध्ये आहे का? आम्ही त्यांच्याकडे व्हॉट्सअपवर टाकलंय, काय करता येते काय नाही पहा थोडं. नाही नाही, असं नाही. एक लक्षात घ्या, भारतामध्ये नाव घेऊन, पक्षाचं नाही नाव आहे. घेऊन, व्यक्तीचं नाव घेऊन टीका करता येते. तुम्ही नाही आचारसंहिता नाही परत ठीक आहे. बघून घ्या. अ, हो. पक्षाचं, आ- व्यक्तीचं नाव घेऊन टीका करता येते. तुम्ही असं विनाकारण कुणाच्या तरी दबावाला बळी पडून नाही नाही चांगलं नाही, काम दबावाला करणाऱ्या नाही. लोकांना त्रास देऊ नका. नाही नाही, त्रास देण्याचा प्रश्न नाही हो. हां, दबावाचा नाही. हां. त्यामध्ये आचारसंहिता आता असल्यामुळे त्याच्यामध्ये पक्ष आणि ह्या वैयक्तिक कोण्याही पक्षाचा असो, वैयक्तिक आणि पक्षाचं नाव असं घेऊ नका असं म्हणून मग सांगितलेलं कुणावर आहे. टीका करायची? तुमच्यावर करायची का टीका? राजकारणात पक्षावर टीका करायची नाही, निवडणुकांमध्ये तर काय निवडणूक आयोगावर टीका करायची का? का मग डोनाल्ड ट्रम्पवर करायची? त्यांचा नाही, नाही. टीका पक्षावर, व्यक्तीवर नाही नाही करायची नाही तर मग नाही कुणावर मला करायची? मग भारताच्या बाहेर मला डोनाल्ड सांगा. ट्रम्पवर बोलायचं का? नाही नाही, त्यांचा प्रचार चालू होता का हे मला सांगा. नाही, नाही. प्रचार नाही. पत्रकार प्रचार बंद ऐका, झालेला होता ऐका, का? ऐका. एक लक्षात हां घ्या. हां. पत्रकाराला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ते इंडिव्हिज्युअल आहेत, फ्रीलान्स आहेत. ते कुठल्या फर्मच्या नाहीयेत. ओके. हो ना. तर तुम्ही आम्ही असं करू नका. तुम्हाला आम्ही माझे आम्ही म्हणत नाही ना ऐका, तसं त्यांना ऐका, कोणाला ऐका, ऐका. विचारायचा अधिकार नाही. विचारू शकतात, परंतु आचारसंहितेमध्ये कोण्याही पक्षाचं किंवा पदाधिकाऱ्यांचं कोणत्याही पक्ष असो मी त्यांचं पण केलंय. घ्यायचं मग नसतं. मला नाही नोटीस पाठवली तुम्ही. मी पण तुफान धुतलंय. अशोकराव चव्हाणांपासून ते सगळ्यांना नावं घेऊन धुतलंय मी. ते तुम्ही प्रचार करायला कालावधीमध्ये बोलले असेल हो सर. कालावधी संपल्यावरती सुद्धा प्रचार मी कालावधी ते काल संपलेला आहे. ते घरं पडल्यावरती मी बोललोय. हो ना. ते ते तसं महापालिका बोलू शकता ना प्रशासनाच्या तुम्ही. विरोधात बोललोय ऐका मी. ऐका. नाही नाही, महापालिकेच्या आयुक्तांना मी करप्टेड म्हणलंय. तुम्ही बोलू दलाल शकता म्हणलंय. तसं. ऐका दलाल ना. म्हणलंय मी त्यांना. मग हे पहा. माझ्यावरती पण गुन्हा दाखल करा. ते ते एक युट्यूबवर चॅनलवर आहेत आणि त्यामुळं ऐका, आम्ही ऐका. पक्षाचं चांगलं काम हां. करणाऱ्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. फार नाही कमी नाही लोकं राहिलेत चांगलं काम करणारे नाही. सूर्यवंशी साहेब. तुम्हाला कुणाचा नाही नाही, दबाव बरोबर. असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही बघून घेऊ काय करायचं नाही नाही ते. नाही, दबाव वगैरे पण असं काही विनाकारण नाही. ते कुणातरी आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही आम्ही असं त्याच्या चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्रास देऊ नका. तुम्हाला सांगणं. ऐका ऐका. हां, आम्ही त्याच्या 7-8-10 क्लिप बघितल्यात. हां. आक्षेप कोण्याही क्लिपवर घेतला नाही. फक्त 2 क्लिपवर आम्हाला तसं आढळून आल्यामुळं आम्ही फोन करून सांगितलं, "बाबा मॅडम असे तुम्ही हे असा वापर करू अहो, नका, ते बोलू नका." पैसे वाटायले ते आचारसंहितेत ते बघा ना, मी तुम्हाला पुरावे देऊ का? आचारसंहितेत तुम्हाला एवढं हे भंग वाटतंय, ते आमच्या उमेदवारावरती तलवारीनं हल्ला झाला, त्याचा तुम्हाला भंग वाटत नाहीये का? नाही नाही, तुम्हाला झाला जे ते. करायचे ते कामं करत नाहीत आणि बाकीचेच करताय तुम्ही. नाही नाही नाही, त्या कालावधी आता त्या निवडणूक प्रत्येक केंद्रांच्या बाहेर पैसे ऐका. वाटपाचे तुम्हाला देऊ का पत्ते? तुम्ही पकडता का जाऊन? त्या ऐका ना, प्रभागामध्ये तुम्हाला काय आपले करतो, स्क्वॉड आहेत. थांबा. तुम्हाला ऐका. आता नांदेड शहरामध्ये अजून वोटिंग चालू आहे. कुठल्या प्रभागात मतदान केंद्राच्या बाहेर भाजपवाले, घड्याळवाले, शिवसेना, शिंदे गटवाले पैसे वाटतायत, पत्ते देतो. पकडता का? आहे का दम तुमच्यात? नाही नाही नाही, हे दम आहे का पहा तुमच्यात? तुम्ही हिंमत आहे का तुम पकडायची? देतो तुमची तुम्हाला पत्ते तशी लगेच. हे अशोक पहा चव्हाणांचे आमच्याकडे माणसं, माझी ऐका महापौर कोण कोण वाटतंय, देतो तुम्हाला. ऐका ना, तुमची तशी तक्रार असेल तर आमच्याकडे नोंदवा. आम्ही तिथलचे स्क्वॉड जे आहेत ना त्या स्क्वॉडला पाठवतो तिथे. लगेच तुम्हाला ऐका ना, तुम्हाला सांगतोय हां. ना, तुम्ही काय करा, आता नव्या मोंढ्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये जा. तिथल्या स्लम एरियामध्ये भाजपचे उमेदवार हे वाटतायत, पैसे वाटतायत. ते हे पहा आमच्याकडे तक्रार आली असेल तर त्या तुमच्याकडे मुक्ता तक्रारीच्या कदम यांची अनुषंगाने लेखी आम्ही तक्रार आली का? मला पाठवा. हे पहा नाही, नाही. मीडियाच्या ऐका ना. मध्ये ऐका, एक ऐका. मिनिटं. तुम्ही ऐका 2 मिनिटं. तुमच्याकडे मुक्ता हं. कदम यांची लेखी तक्रार आली का? लेखी नाही पण ते मग मीडियावर मी पण आहे. तोंडीच करतोय ना. मीडिया ऐका ऐका ना, ना मग मी मीडिया तोंडी तक्रार करतोय. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसचा, महाराष्ट्राचा काँग्रेसचा राज्याचा प्रवक्ता आहे. मी अधिकृत माणूस आहे. मी तुम्हाला तक्रार करतोय, सांगतोय. त्यांची पण तोंडी आहे, माझी पण तोंडी आहे ना, तुम्ही घ्या. तुम्ही आत्ता प्रभाग क्रमांक 9 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 18 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 20 सिडको. मी तुम्हाला पत्ते देतो. तिथं जा, पैसे वाटप चालू आहे. पकडा तुमच्यात दम असेल तर. कसं आहे ना, व्यवस्थित लोकं थांबा काम थांबा करतायत तर करू तुमचं द्या. तुमचं त्रास तुम्ही त्रास देऊ केलं नका. ते. चांगलं काम नाही नाही, करायलेत त्रास ते. देण्याचा प्रश्न आहे चांगलं जर काम तुमचं. करायले त्याच्यानंतर असा काही प्रयत्न करू नका. ओके. नाही नाही, आम्ही नाहीतर त्यांना तुम्ही आम्ही आचारसंहितेमध्ये मी तुम्हाला पुराव्यानिशी, ऐका. माझ्याकडे पुरावे आहेत पैसे वाटते वेळेसचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओज नाही आहेत, पुरावे नाही आहेत.
ते हो बरोबर आहे, आचारसंहिता मान्य भंग आहे. आहे. हा. परंतु आम्ही त्यांना फक्त काय सांगितलेलं आहे, फक्त की असा उल्लेख फक्त करू नका. म्हणजे अहो तुम्ही 7-8 अशोक पोस्ट चव्हाणांना बघितल्या, त्याच्यात आणि त्यांचा एक अभिषेक ऐका ना, होता त्याच्यावरून. अशोकराव आणि चव्हाण, प्रताप चिखलीकर यांना फोन करून सांगा ना, पैसे वाटू नका तुमच्यात हिंमत असेल तर. ऐका, हे बघा, तुमच्यात आम्हाला हिंमत आहे का? तुमच्यात ऐका हिंमत ना, असेल तर आम्ही त्यांना इथं सांगा ना काय फोन करतो, लावून. ऐका, आचारसंहितेमध्ये आमच्याकडे जर तक्रार प्राप्त झाली असेल तर त्या तक्रारीच्या मी अनुषंगाने मी म्हणजे करायलो ना स्क्वॉड तक्रार काय तुम्हाला. आहे आता आचारसंहिता एरियात. चालू आहे, मी तक्रार करतोय. हा, निवडणूक चालू हो, आहे. सांगा सांगा, तुमचं म्हणणं काय आहे ते घ्या. पैसे वाटप करतायत भाजपचे उमेदवार अनेक एक एक प्रभागामध्ये. हा. एक मिनिट, एक मिनिट. हा. आपलं काय नाव म्हणलं? बालाजी गाडे पाटील. हा. हा. तुमचं तक्रार काय आहे सांगा. भारतीय जनता पक्षाचे लोक अनेक प्रभागामध्ये उघडरित्या पैसे वाटप करत नाही, आहेत. अनेक नाही हो. तुम्ही हा. प्रत्यक्षात कुठल्या स्पॉटवर प्रभाग बघितलंय क्रमांक ते सांगा. 9 घ्या. प्रभाग प्रभाग क्रमांक 9. प्रभाग क्रमांक 9. हा. ओके. हा. हा, 18, 20, काय म्हणले? 18, 20. एक मिनिट. हा. आणि जर तुम्हाला सापडले नाही ना ते पैसे वाटताना, तर मला फोन करा, मी शोधून देतो तुम्हाला. हे पहा, मी आता आमच्या स्क्वॉडला तशी माहिती देतो आणि तुमच्या स्क्वॉड स्क्वॉडला तिथं सापडणार नाही साहेब, ऐका. ऐका, मी सांगतो ऐका, ना. तुम्हाला स्क्वॉडला माहिती देतो आम्ही. तिथं स्क्वॉड तिथं जाईल तात्काळ आणि वाटल्यास स्क्वॉडला तुम्ही तुमच्या तिथं गेलं माहिती तरी त्यांना तुम्हाला दाखवून देऊ जरी शकतो. दिली तुम्ही स्क्वॉडला, तरी तुमच्या स्क्वॉडला ते सापडणार नाहीत. मी तुम्हाला कुठं वाटायले ते सांगतो. तुमच्यात दम असेल तर पकडा तिथं जाऊन. नाही नाही, तुम्ही प्रत्यक्षात वाटल्यास तिथं आमच्या स्क्वॉड पाशी स्क्वॉड आल्यानंतर तिथं व्हिडिओ जा देऊ ना. तुम्हाला, व्हिडिओ देऊ, फोटो व्हिडिओ देऊ, तुम्ही कार्यवाही करता. हे पहा ऐका ना, ते. माजी हं. महापौर किशोर स्वामी वाटतानाचे त्यांचे माणसं तुम्हाला व्हिडिओ देतो. तुमच्यात दम आहे का? तुम्ही कारवाई करता का त्यांच्यावर तात्काळ? मग आता तुम्ही ते म्हणून ऐका व्हिडिओचं ना, वगैरे सांगू नका. सगळ्यात तुम्ही हे सोपं तुम्ही तक्रार काय करा, केली ना. तुम्ही काय करा, हं. तुमच्याच्यानं ते होणार नाही. तुमची अडचण मी समजू शकतो. पण हो, असं हो. काम करणाऱ्या लोकांना कुणाच तरी ऐकून फोन करू नका याच्यानंतर. नाही नाही ओके. नाही, आम्ही कुणाचंही ऐकून नाही. हां. फक्त नाही तर आहे ना, आम्ही फक्त तुमच्या आचारसंहिता भंगावरती आहे ना, तशी तर तुमची हं. नोकरी खाऊ शकतो मी. इतक्या आचारसंहितेचा भंग भाजपच्या लोकांनी केलेला आहे. कशाला उगा विनाकारण त्रास देताय? सामान्य घरातनं येऊन एवढ्या हिमतीनं काम करते, व्यवस्थेला भिडते ती मुलगी. भिडू द्या, काम त्या करू द्या. बाकीचे तर सगळे पाकीटवाले ताडे पाटील पत्रकार आहेत. हां. ताडे पाटील, हां. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला देखील त्यांच्या जे हे आहेत ना, त्या पोस्ट आवडतात. हां. परंतु आम्ही एक सांगितलं की मॅडम असं असं फक्त हे तुम्ही उल्लेख करू नका हां. पक्षाचा कोण्याबी अहो, आणि उल्लेख नावाचा करता उल्लेख येतो करू ना. नका. अहो, मला एक सांगा, तुम्ही हे पहा, सुशिक्षित अधिकारी आहात. हे साधा बघा, विषय काय? अहो, नाव प्रचार जो सत्तेत संपलेला असतो, असल्यामुळे सांगितलं जो तुम्हाला. सत्तेत असतो, आता ती घरं पडली तिथं 4 कुटुंबाचे, तर मग भारतीय जनता पक्षानं ते जर केलेलं असेल, तिथली BOTच्या नावाखाली दिलं असेल, मग आम्ही बोलायचं नाही का? तुम्ही नाही नाही, ठरवणार का? बोलायचं. तुम्ही तुमचं हे काम पहा. करा सर. तुम्ही ऐका ना, माझी विनंती आहे हां हां. तुम्हाला. तुम्ही करा. कोणाच्या तरी दबावाला मी तुमची अडचण समजू नाही नाही, शकतो. पण तुमच्यावर आम्ही दबाव असेल ॲप्रिशिएट ना, तर तुम्ही करतो आम्हाला त्यांच्या सांगा. ह्याला. हां. हो गाडे सर, हां. आम्ही ॲप्रिशिएट करतो त्यांच्या ह्यांना. हां. परंतु हां, ॲप्रिशिएट काही करा. गोष्टी. आडकाट्या आणू नका. बस एवढंच सांगायचं होतं. त्यासाठीच नाही नाही, फोन केला होता. आडकाट्या वगैरे काय आलंच नाही. आता ते हे पाहता, आम्हाला निरोप भेटला की असं असं आता मी झालेलं पण आहे, निरोप फक्त दिलाय ना. मला तुम्ही काय कार्यवाही सूचना द्या. केली सांगा 5 आता वाजेपर्यंत. आता तुमचं हे बघा, मी इथं लिहून घेतली तक्रार. मी ती तक्रार फॉरवर्ड करतो हां, आणि त्या स्क्वॉडला नाही स्पष्टपणे. सापडलं ना, तर मी पत्ता देतो कुठं चालू आहे त्याचा. ते पण सांगतो या. ओके ओके. हो, हो. ठीक.